नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या लेक्चरमध्ये. आणि आपण एअरबुक बघत होतो 2025चं येणाऱ्या आपल्या कंबाईन बी आणि सी या पेपरसाठी. तर आज आपण संरक्षण घडामोडी हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर आपला पहिलाच प्रश्न आहे की भारतीय तटरक्षक दलासाठी बांधण्यात आलेले दुसरे आणि अंतिम स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज कोणते? आता हा एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे या कॅटेगरीमधला. तर त्याचं उत्तर इथं समुद्र प्रचित असं येतं. आता त्याबद्दल आपण अजून काही फॅक्ट्स बघूयात. तर त्याची बांधणी गोव्याला झालेली, गोवा शिपयार्ड लिमिटेड, ते लक्षात ठेवायचं. पुढे 72% स्वदेशी सामग्रीचा वापर त्याच्यामध्ये केलेला आहे. जर ते म्हटले 100% वापर जर स्वदेशी सामग्रीचा केलेला आहे तर ते वाक्य आपलं चुकीचं येणार आहे. पुढे कार्य काय असणार त्याचं, तर विशेष आर्थिक क्षेत्रातील तेल गळतीवर नियंत्रण ठेवण्यास ते उपयुक्त असणार आहे. तर आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, स्वदेशी प्रदूषण नियंत्रण जहाज जर म्हणलं तर समुद्र प्रजेत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, INS कोंडण्या हे कोणत्या पद्धतीने बांधण्यात आलेले आहे? आणि इथं तुम्हाला 4 ऑप्शन आहे. तर जे आपले INS कोंडण्या आहे तर ते प्राचीन टंकाई आणि शिलाई पद्धत या पद्धतीने बांधण्यात आलेले हे आपलं इथं उत्तर आहे. तर त्याच्याबद्दल अजून आपण फॅक्ट्स बघून घेऊयात. प्रसिद्ध नौसैनिक कोंढाण्या यांच्या नावावरून या जहाजाचं नाव ठेवण्यात आलं होतं. मी कसं लक्षात ठेवलं होतं, आपला कोंढाणा किल्ला आहे ना, त्या अनुषंगानेच मी लक्षात ठेवलं होतं की प्राचीन टंकाई आणि शिलाई पद्धत त्याच्यामध्ये वापरल्या गेलेली आहे. पुढं काय, अजिंठा लेण्यामधील भित्तिचित्रावर आधारित जहाज ते बांधण्यात आलेलं आहे. आपल्याला काय लक्षात ठेवायचं, INS कौंडिन्या आणि कशा पद्धतीने ते बांधण्यात आलेलं आहे, तर प्राचीन टंकाई आणि शिलाई पद्धतीचा वापर करून INS कौंडाण्या हे जहाज बांधण्यात आलेलं आहे. पुढचा आपला प्रश्न आहे, आता 4 विधानाचा प्रश्न येतो. तुम्ही एकदा वाटलंच तर आपली स्क्रीन पॉज करून सुद्धा तुम्ही तो वाचू शकता, मनातल्या मनात त्याचं उत्तर आणू शकता आणि मग नंतर बाकीचं एक्सप्लेनेशन त्याचं तुम्ही बघू शकता. तर इथं आपल्याला योग्य पर्याय निवडा असं विचारलं आहे. पहिल्या स्टेटमेंटमध्ये असं विचारलं आहे की INS तारिणीवरून नाविका सागर परिक्रमा 2 मोहिमेत 2 महिला अधिकाऱ्यांनी जगप्रदक्षिणा पूर्ण केली. आता याच्यामध्ये फॅक्ट असं आहे की त्या महिला होत्या की पुरुष होता. दुसरं आहे, ही मोहीम 2 ऑक्टोबर 2024 रोजी गोवा येथे सुरू होऊन 29 मे 2025 रोजी गोव्यातच समाप्त झाली. म्हणजे गोव्याला सुरू झाली आणि गोव्यातच समाप्त झाली. पुढे मोहिमेचा कालावधी 8 महिने इतका होता आणि ब्रीद वाक्य होते, बाउंडलेस सीज, करेजियस हर्ट्स. चौथं विधान आहे आपलं, या मोहिमेत सहभागी महिला अधिकारी होत्या लेफ्टनंट कमांडर दिलना आणि लेफ्टनंट कमांडर रूपा. तर याचं तुम्हाला योग्य उत्तर शोधायचं आहे. तर त्याचं योग्य उत्तर सांगतो मी इथे तुम्हाला. याचे आपले 4ही विधानं बरोबर आहे. म्हणजे काय की ते जहाजाचं नाव पहिलं तर तुम्हाला पाठ करायचं आहे. तारिणी नावाचं जहाज होतं. ह्या डेट नाही पाठ केल्या तरी काही इश्यू नाही आहे. आयोगाने जर ह्या डेट चुकीच्या दिल्या तुम्हाला तर हा प्रश्न कुणाचाच बरोबर येणार नाही. म्हणजे जरी दिल्या तरी त्या बरोबरच कन्सिडर करायच्या. फक्त एवढं लक्षात ठेवा की 8 महिने इतका कालावधी लागला होता आणि त्याचं ब्रीद वाक्य मात्र तुम्हाला पाठ करायचं आहे, बाउंडलेस सीज आणि करेजियस हर्ट्स. आणि त्या 2 महिला कोणत्या होत्या, तर दिलना आणि रूपा. मी असं पाठ केलं होतं की रूपावरतीच दिल येतं तुम्हाला. त्या अनुषंगाने तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि इथं आपले 4ही विधानं या प्रश्नातले बरोबर आहे. INS तारिणीबद्दल मी अजून काही फॅक्ट दिले की हां, सर्व जवळपास इथं मी ते फॅक्ट त्या प्रश्नामध्ये कव्हर केलेले आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेऊयात. भारतीय लष्कराला अलीकडे कोणत्या देशाकडून इग्ला-यस हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची खेप मिळाली? तर मग हे इग्ला नावाचं जे संरक्षण क्षेपणास्त्र आहे कुणाकडून भेटलं आपल्याला, तर ते रशिया या देशाकडून भेटलेलं आहे. आता रिसेंटली त्याची जी खेप म्हणतो आपण त्याला, तर ती भारताकडे सुपूर्द करण्यात आलेली होती. तर लक्षात ठेवायचं, इग्ला नावाचं क्षेपणास्त्र आपण रशियाकडून घेतलेलं आहे आणि ह्या स्वरूपाचा प्रश्न त्याच्यावरती तुम्हाला विचारणं अपेक्षित आहे. पुढे हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. कारगिल शौर्य वाटिका कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली असं त्यांनी विचारलं. आता कारगिलला 25 वर्ष पूर्ण झाली. तर मग हा प्रश्न एक्सपेक्टेड आहे की कारगिल शौर्य वाटिका कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली. तर आपल्याला असं वाटेल की जम्मू काश्मीर किंवा मग आपल्या नॉर्थचं एखादं राज्य, पण ॲक्च्युली ते राजस्थान या राज्याने कारगिल शौर्य वाटिका स्थापन केलेली आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच्याबद्दलचे फॅक्ट काय, तर 24 जुलै 2025ला त्यांनी त्यांच्या ज्या विधानसभेमध्ये ना असं सांगितलं की आपण ही अशी वाटिका स्थापन करणार आहे आणि त्यांनी ती 24 जुलै 2025ला स्थापन केलेली आहे. पुढे काय, कारगिल युद्धास 25 वर्ष पूर्ण झाली, हे सुद्धा आपण बघितलं. तर लक्षात ठेवायचं, कारगिल शौर्य वाटिका जर म्हणलं तर जम्मू काश्मीरला बिलकुल नाही जायचं, तुम्हाला राजस्थान आठवलंच पाहिजे. पुढचा आपला प्रश्न आहे, टायफून ब्लॉक 4 हे कोणत्या देशाचे पहिले हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मानले जाते? आता खूप महत्त्वाचं आहे, कारण की आताचे जे
रिसेंटचे हल्ले म्हणा किंवा मग इंटेलिजन्सच्या ज्या रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये ह्या देशाचं नाव खूप हायलाईट होतं. तुर्की या देशाचं ते हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाईल आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे. कारण की त्या तुर्कीमध्ये सुद्धा जे सरकार आहे ते राईट विंगचं सरकार आहे आणि त्याला म्हणतो ना आपण की ते अभिमान वगैरे त्या गोष्टी त्या सर्व येतात आणि चुकीच्या गोष्टी ते देश करायला खूप आता पुढे झालेला आहे आणि भारताविरुद्ध ॲक्टिव्हिटीजसुद्धा भरपूर प्रमाणात त्या देशामधनं आता होत आहे. तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला. तुर्कीचं हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जर म्हणलं तर टायफून ब्लॉक 4 हे क्षेपणास्त्र आहे. ते लक्षात ठेवायचं का? कारण ते त्या देशाचं पहिलं हायपरसॉनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे तर तो फॅक्ट होता. वन लाइनर गोष्टी आहे. पुढे आहे आपला प्रश्न. खालीलपैकी कोणते क्षेपणास्त्र इराणचे पहिले आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते? आता खूप महत्त्वाचं आहे. कारण का इराण हा खूप काय म्हणतात त्याला हायलाइटेड टॉपिक आहे. आपल्या ज्या गल्फ कंट्री त्याच्यामधला इराणचा आणि सौदी अरेबियाचा जे आपण म्हणतो की ताणतणाव असू द्या, वार असू द्या किंवा मग इस्रायलचे आणि इराणचे संबंध असू द्या. इस्रायल आणि इराणचं जेव्हा वॉर झालं तर त्याच्यामध्ये आपण ऑपरेशन सिंधू बघितलेलं आहे. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं किंवा मग USAने इराणवरती केलेला अटॅक ह्या सर्व गोष्टीमुळे इराण महत्त्वाचा आहे आणि आपलं चाबहार बंदरसुद्धा इराणमध्ये आहे. त्याच्यामुळे सुद्धा आपला तो चांगला पार्टनर किंवा मग आपल्यासाठी महत्त्वाचा देश आहे. मग त्याच्यामुळं आपल्याला ते लक्षात ठेवायचं की इराणचे पहिले आंतरराष्ट्रीय क्षेपणास्त्र कोणतं आहे? तर ते खुर्रमशहर 5 हे आहे. ते लक्षात ठेवायचं आणि हे पाठच करायचं. कारण का आता असं वाचताना काही वाटत नाही, पण जेव्हा ऑप्शनमध्ये येतं ना, तेव्हा मात्र मग आपल्याला कळतं की नाही राव सगळेच कन्फ्युजिंग आहे म्हणून. त्यामुळे ते पाठच करायचं एक्झॅक्टली. त्याचे फॅक्ट जास्त काही आपल्याला नाही, वन लाइनरमध्ये तो विचारला जाऊ शकतो. पुढे आपण बघूयात. येस. पुढचा आपला प्रश्न आहे संजय प्रणालीवरती. 3 स्टेटमेंटचा प्रश्न आहे. काय विचारलंय? तर संजय प्रणालीचे उद्घाटन जानेवारी 2025 मध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. ठीक आहे. पुढचं आहे की ही प्रणाली जमीन आणि हवाई युद्धभूमीतील विविध सेन्सर्समधील माहिती एकत्रित करून एकात्मिक चित्र उपलब्ध करते. ठीक आहे. संजय प्रणालीचे संयुक्त विकसित करते आहेत भारतीय लष्कर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं फॅक्ट आहे की उद्घाटन कोणी केलं आणि ते डेव्हलप कोणी केलं. तर भारतीय लष्कर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आहे की DRDO आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर मग याचं उत्तर काय येणार आहे? ॲक्च्युली याचं उत्तर तिन्ही स्टेटमेंट इथं बरोबर दिलेले आहे. त्याचं उद्घाटन हे राजनाथ सिंह यांनीच केलं आणि ते आधुनिक युद्धभूमीवरचे चित्र तुम्हाला दाखवतं. परत त्याचं विकसित करतं. त्यालाच आपण कोणी डेव्हलप केलं असं जर म्हणलं तर भारतीय लष्कर आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांनी ते डेव्हलप केलेलं आहे. ते आपल्याला लक्षात ठेवायचं कारण DRDO इथं नाही आहे. ते आपल्याला हायलाईट करून ठेवायचं आहे आणि मग इथं आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक D. वरील सर्व विधानं आपल्याबरोबर आहे आणि संजय प्रणालीचे एवढेच 3 फॅक्ट तुम्हाला पाठ करायचे आहे. मी जे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुमचं करंट अफेअर्सचं एअरबुक 10 तास आणि 100 पेजेसमध्ये मी तुम्हाला कव्हर करून देईल. ते मी कोणत्याही परिस्थितीमध्ये कव्हर करणार आहे आणि 100 पेजेसच्या आतच मी तुम्हाला नोट्स देईल. तेवढ्याच रिवाईज करून जायच्या. जर आलं तर त्याच्यामधनंच येणार आहे आणि जर मागच्या वर्षीच्या कंबाईनला जसं करंट आलं होतं मग ते ना कुठूनच येत नाही. तशा गोष्टी मग त्या तुमच्या नॉलेजवरती किंवा मग किती तुक्के लागतात त्याच्यावरती डिपेंड करतात. पुढचा आपला प्रश्न आहे ऑपरेशन ब्रह्मा कोणत्या देशातील भूकंपानंतर सुरू करण्यात आलेले भारतीय मदत ऑपरेशन आहे? आता या प्रश्नामध्ये तुम्हाला एक लॉजिकसुद्धा सांगतो मी. याला आपण इटेमॉलॉजीचा अप्रोच म्हणतो. इटेमॉलॉजी म्हणजे की शब्दांची फोड करायची किंवा मग शब्दाचा अर्थ ओळखण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा. त्याला आपण रूट वर्डसुद्धा म्हणतो इंग्लिशमध्ये. तर याच्यामध्ये म्यानमारला आपण ब्रह्मदेश अगोदर म्हणायचो. हे जरी तुम्हाला माहीत असेल तर तुम्हाला हे लक्षात ठेवायला खूप सोपं जाणार आहे. तर ऑपरेशन ब्रह्मा आपण जेव्हा म्यानमारमध्ये भूकंप आला होता तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी आपण हे ऑपरेशन राबवलेलं होतं. तर ते लक्षात ठेवायचं. पुढे अजून एक म्यानमारमध्ये यागी नावाचं चक्रीवादळ जेव्हा आलं होतं ना तेव्हा भारतानं ऑपरेशन करुणा हे राबवलं होतं. ऑपरेशन करुणा आणि ऑपरेशन ब्रह्मा लक्षात ठेवायचं. ब्रह्मा आणि करुणाचं लग्न आपण म्यानमारमध्ये लावून दिलेलं आहे. या अनुषंगाने लक्षात ठेवता जर आलं तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्याचे महत्त्वाचे फॅक्ट कोणते? तर ऑपरेशन ब्रह्मा कुठं आपण हे केलं, कोणत्या देशासाठी मदत केली तेवढंच महत्त्वाचे फॅक्ट आहे. बाकी त्याच्यामध्ये डेट वगैरे पाठ करण्यात कोणताही अर्थ नाही आहे. पुढे आपल्याला खूप मस्त प्रश्न आहे की V-शॉट या संक्षेपाचा अर्थ काय असं त्यांनी विचारलं. आता काय हे काहीतरी डिफेन्सचं आपलं एक मिसाईल वगैरे काहीतरी असणार आहे. तर काय मग त्याचा फुल फॉर्म? तर व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स हा त्याचा फुल फॉर्म आहे आणि तो आपल्याला पाठ करायचा आहे. काय ते DRDOने डेव्हलप केलेलं व्हेरी शॉर्ट एअर डिफेन्स
क्षेपणास्त्र प्रणालीच्या सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वी पार पडल्या आणि ते एक मॅन पोर्टेबल प्रणाली आहे. जवळपास त्याचं मला वाटतं 8 किलोमीटरच्या आसपास त्याची काहीतरी रेंज आहे. 8 किलोमीटर म्हणजे ते शॉर्ट रेंजचं झालेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याचा फुल फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. व्हेरी शॉर्ट रेंज एअर डिफेन्स. मारक्षमता 8 किलोमीटरच्या आसपास आहे. पुढे हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग किंवा मग महत्त्वाचा आहे, त्याला हायलाईट करून ठेवा. तर त्यांनी काय विचारलंय, भार्गवास्त्र ही सूक्ष्म क्षेपणास्त्रे प्रणाली मुख्यतः कोणत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. आता भार्गवास्त्र विचारलंय त्यांनी आणि काय ते सूक्ष्म क्षेपणास्त्र, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या अंडरलाईन किंवा त्याला गोल करणं आपण म्हणतो, त्या गोल व्हायला पाहिजे तुमच्या. तर काय ते ड्रोन हल्ले रोखण्यासाठी आपण हे भार्गवास्त्र नावाचं क्षेपणास्त्र डेव्हलप केलेलं आहे. याचा कीवर्ड काय आहे, भार्गवास्त्र म्हणल्यानंतर तुम्हाला ड्रोन हल्ले रोखण्यासाठी आपण हे क्षेपणास्त्र डेव्हलप केलेलं आहे एवढं मात्र आठवायला पाहिजे आणि तेवढाच त्याचा महत्त्वाचा फॅक्ट आहे. बाकी आपण बघूयात जी आपली नाग नावाचं क्षेपणास्त्र आहे, तर ते काय अँटी टँक गायडेड मिसाईल, त्याला ATGM सुद्धा म्हणतो आपण, अँटी टँक गायडेड मिसाईल. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि प्रश्नसुद्धा त्याच स्वरूपाचा विचारला आहे की नाग मार्क 2 क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचं आहे. तर काय ते अँटी टँक फायर अँड फॉरगेट मार्गदर्शित क्षेपणास्त्र. फायर अँड फॉरगेटचा अर्थ काय होतो, एकदा तुम्ही ते सोडलं की बस म्हणजे तुम्ही त्याला काहीच करू शकत नाही. फायर अँड फॉरगेट म्हणजे एकदा सोडलं की विसरून जायचं, ते लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर गेलं. तर नाग म्हणल्यानंतर अँटी टँक गायडेड मिसाईल आणि भार्गवास्त्र म्हणल्यानंतर आपल्याला ड्रोन अँटी ड्रोन क्षेपणास्त्र ते आहे, हे 2 गोष्ट लक्षात ठेवायच्या आहे. पुढे खूप महत्त्वाचं रुद्रम क्षेपणास्त्र आहे. तर ते विचारलं की कोणत्या प्रकारात मोडतं. तर आपलं रुद्रम क्षेपणास्त्र हे अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र आहे. कोणतं आहे, अँटी रेडिएशन क्षेपणास्त्र. लक्षात ठेवायचं, रुद्रम म्हणल्यानंतर अँटी रेडिएशन तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि त्याची चाचणी ओडिसा किनारपट्टी ठिकाणी घेतली होती त्यांनी आणि त्याच्या आता ते पार्ट 1 पार्ट 2 येत राहतात, पण तुम्हाला रुद्रम लक्षात ठेवायचं आहे. पुढे आपण जर प्रश्न बघितला, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, INS जटायू हा लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटावर कार्यान्वित झालेला नौदल तळ आहे. काय काय विचारलं त्यांनी, एक तर नौदल तळ विचारलं त्यांनी, एक ठिकाण दिलं लक्षद्वीप आणि तिसरं INS जटायू, असे 3 फॅक्ट ह्या पहिल्या स्टेटमेंटमध्ये आहे. दुसरा आपल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं की INS जटायू हा लक्षद्वीपमधील दुसरा नौदल तळ असून पहिला तळ INS कावरती आहे. म्हणजे तुम्हाला डीप नॉलेज इथं एक्सपेक्टेड आहे. पहिला तळ तुम्हाला INS कावरती हे माहिती पाहिजे, दुसरा तळ तुम्हाला लक्षद्वीपमधील INS जटायू हे सुद्धा दोन्ही माहिती पाहिजे. तर इथं आपलं उत्तर काय येणार आहे, इथं उत्तर आपलं दोन्ही विधानं आपले बरोबर आहे. तर काय INS जटायू तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि लक्षद्वीपमधील मिनिकॉय बेटावर तो आहे आणि तो दुसरा तळ आहे नौदलाचा, लक्षद्वीपमधला तो दुसरा तळ आहे आणि पहिला जर विचारलं तर तो INS कावरती हा आहे. लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला हा फॅक्ट. पुढे आपला प्रश्न आहे, त्यांनी एक 3 विधानांचा प्रश्न विचारला आणि आदिती स्कीमवरती तो प्रश्न आहे. तर काय विचारलं त्यांनी, आदितीचे जे उद्घाटन केलं ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. दुसरं विधान आहे आपलं, या योजनेचा उद्देश संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधन, विकास आणि नवकल्पनांसाठी स्टार्टअप कंपन्यांना 25 कोटी रुपयापर्यंत अनुदान देणे आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण उद्देश बघितला आणि पहिल्यामध्ये कोणी उद्घाटन केलं ह्या 2 गोष्टी बघितल्या. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं की आदितीचा फुल फॉर्म असाच आहे, काय, ॲसिंग डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेशन टेक्नॉलॉजी विथ आयडेक्स असा त्याचा फुल फॉर्म आहे. मग काय याचं उत्तर, तर आतापर्यंत जेवढे मी MCQ घेतले त्याच्यामध्ये तुमचे मल्टी स्टेटमेंटचे उत्तर मी सगळेच बरोबर दिलेले होते, पण इथं एक ट्रॅप आहे. त्याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेलं नाही आहे. त्याचं उद्घाटन राजनाथ सिंह जे आपले डिफेन्स मिनिस्टर आहे त्यांनी आदिती स्कीमचं उद्घाटन केलेलं आहे. बाकीचे हे तुमचे 2 फॅक्ट बरोबर आहे, जसं की उद्देश झाला आणि त्याचा संक्षेपाचा पूर्ण अर्थ. तर तुमचं उत्तर फक्त त्याच्यामध्ये 2 आणि 3 हे तुमचे ऑप्शन बरोबर येणार आहे. तर तुम्ही इथं करेक्ट करून घ्यायचं, नरेंद्र मोदी नाही येते, कोण आहे, राजनाथ सिंह हे आहेत, लिहून घ्यायचं. आदिती योजना तुम्हाला फॅक्ट सांगितलं, उद्घाटन राजनाथ सिंह यांच्या हस्ते. उद्देश जर बघितला आपण तर संरक्षण तंत्रज्ञानातील संशोधन, विकास आणि नवकल्पनांच्या प्रयत्नांसाठी स्टार्टअप कंपन्यांना 25 कोटी रुपयापर्यंतचं अनुदान देणं आणि आदितीचा फुल फॉर्म ॲसिंग डेव्हलपमेंट ऑफ इनोव्हेशन टेक्नॉलॉजी विथ आयडेक्स असा आहे. पुढे आपण बघूयात, आता हे काही 1 लाइनर स्वरूपाचे प्रश्न आहेत, जसे की भारतीय लष्कराने 2024 हे कोणते वर्ष घोषित केले, तर कोणतं वर्ष घोषित केलं, तंत्रज्ञान अवशोषण वर्ष असं घोषित केलेलं होतं.
पुढचा आपला प्रश्न आहे की देशातील पहिली आर्मी गर्ल्स स्पोर्ट कंपनी कुठे स्थापन करण्यात आली? तर आपलं शिक्षणाचं माहेरघर पुणे इथं पहिली आर्मी गर्ल्स स्पोर्ट कंपनी स्थापन करण्यात आलेली आहे, ते लक्षात ठेवायचं. पुढचं आहे आपलं भारतामध्ये सर्व मुलींच्या सैनिकी शाळेचे उद्घाटन कुठे झाले? आता हा 2024चं करंट अफेअर आहे ॲक्च्युली ते, म्हणून मी वन लाईनर स्वरूपामध्ये ते घेतलेलं आहे. तर त्याचं उद्घाटन मथुरा वृंदावन उत्तर प्रदेश इथं झालेलं आहे. त्याचं उद्घाटन कोणी केलं असणार आहे? मग राजनाथ सिंह, जे की संरक्षण मंत्री आहेत, त्यांनी केलेलं होतं. पुढचा आपला प्रश्न आहे की उग्रम असॉल्ट रायफलचं वैशिष्ट्य काय आहे? तर उग्रम असॉल्टचं वैशिष्ट्य असं आहे की ती पहिली संपूर्ण स्वदेशी बनावटीची असॉल्ट रायफल आहे, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि हे चारही फॅक्ट आपण इथं बघितलेले आहे. पुढे ऑपरेशन महादेव बघून घेऊया. जो आपला पहलगाम हल्ला झाला होता, तर त्याला म्हणू शकतो का प्रत्युत्तरामध्ये जम्मू काश्मीरमध्ये पोलिसांनी किंवा मग जे आपले केंद्रीय राखीव पोलीस दल होतं, तर त्यांनी हे ऑपरेशन महादेव राबवलं होतं. आणि त्यांनी मग याच्यामध्ये पहलगाम हल्ल्यात जे सामील झालेले 3 दहशतवादी होते, त्यांना त्याच्यामध्ये मारण्यात आलेलं होतं. पुढे ऑपरेशन सिंधू आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं हे इराण इस्रायलचं जे वार चालू होतं, त्याच्यामध्ये जे भारतीय लोक होते त्यांना बाहेर काढण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंधू राबवलेलं होतं. महत्त्वाचं आहे, ते लक्षात ठेवायचं. मागचे मला वाटतं 2 लगातार वर्ष त्यांनी ऑपरेशन्सवरती प्रश्न विचारलेले, त्याच्यामुळे आपल्याला ते करून जाणं संयुक्तिक राहील. पुढे आपल्याला ऑपरेशन खपा विचारलंय. तर काय ऑपरेशन खपा? भारत सरकारने परदेशात फसवलेल्या महिलांना परत आणण्यासाठी ऑपरेशन राबवले. फसवलेल्या नाही, ते फसलेल्या महिलांना. म्हणजे जसं कसं रे की तुम्ही साऊथ इंडियनचे जे आपले हे आहेत ना स्टेट्स आहे ना, तर तिथं असं कल्चर आहे की जनरली ते नर्सिंग वगैरे करून मुली गल्फ कंट्रीजला जातात जाता तर करून, किंवा मग बाहेर देशात जातात युरोपियन कंट्रीजमध्ये. आणि मग तिथं जर काही इश्यू निर्माण झाले, त्यांच्या देशामध्ये जर स्टॅबिलिटी नसेल, राजकीय स्थिरता नसेल, तिथं मग त्यांचं गृहयुद्ध असू द्या किंवा मग इतर देशांसोबतचं युद्ध असू द्या, त्याच्यामध्ये मग आपल्या भारतीय महिला फसून जातात. आणि त्याच्यासाठीच मग भारतानं हे ऑपरेशन खपा राबवलेलं होतं. आता हे माझ्या मित्रांनी मला सांगितलं, कसं लक्षात ठेवलं की आपल्या भारतातील महिला खपा झालेल्या म्हणून त्या बाहेर देशात नोकरी करायला गेल्या आणि मग त्यांना परत रिटर्न आणण्यासाठी आपण ऑपरेशन खपा हेच राबवलेलं होतं. खपा म्हणजे नाराज होणे मराठीमध्ये. पुढचा आहे आपला, आता हे ऑपरेशन सिंदूरचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर काय फॅक्ट आहे? 4 विधानांचा प्रश्न येतो. ऑपरेशन सिंदूरची सुरुवात 7 मे 2025 रोजी करण्यात आली. तर ठीक आहे, या ऑपरेशनचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंह यांनी केले. ठीक आहे, या कारवाईचे उद्दिष्ट पहलगाममधील बैसरण भागात हल्ला करणाऱ्या दहशतवादी गटांची क्षमता नष्ट करणे होते. ठीक आहे, पुढे रेजिस्टन्स फ्रंट ही संघटना या हल्ल्यासाठी जबाबदार होती. म्हणजे कोणता हल्ला? पहलगामचा हल्ला. द रेजिस्टन्स फ्रंट हे पण आपल्याला वन लाईनरमध्ये विचारला जाऊ शकतो. तर काय उत्तर येईल याचं? तर याचे 4ही विधानं तुमच्या इथं बरोबर आहे. त्याची सुरुवात 7 मे 2025 आपल्याला ते पाठ करायचं. नेतृत्व जर म्हणलं तर लेफ्टनंट कर्नल हर्ष गुप्ता आणि हवालदार सुरिंदर सिंह, म्हणजे सिंह आणि कोण होता आपला हर्ष आणि गुप्ता हे होते, लक्षात ठेवायचं. हर्ष याला आपण समार्थी शब्द आनंद असा बघितलेला होता. आपली समार्थी शब्दांची जी सिरीज झाली शब्दरत्नाची, त्याच्यामध्ये आपण तो बघितलेला होता. आपल्या चॅनलवरती चेक करायचं. पुढे सिंह पण होता, सिंहासारखा लढला तो, असं लक्षात ठेवा. आणि ह्या कारवाईचं उद्दिष्ट ते पण आपण बघितलं. आणि रेजिस्टन्स फ्रंटनी पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. हे 4ही विधानं आपल्या इथे बरोबर आहे. तर ऑपरेशन सिंधू त्याचे 4 फॅक्ट महत्त्वाचे इथं आपण घेतलेले आहेत. पुढे ऑपरेशन हार्ट. काय ऑपरेशन हार्ट? तर भारतीय रेल्वेचा वापर करून, रेल्वे नेटवर्कचा वापर करून होणारी मानवी तस्करी रोखणे. तर काय, रेल्वेद्वारे जी मानवी तस्करी होती त्याला आपण ह्युमन ट्रॅफिकिंग म्हणतो. आणि त्याच्याद्वारेच मग चाइल्ड लेबर हो किंवा मग प्रोस्टिट्यूशन जो वेश्या व्यवसाय चालतो, तर त्या सर्व गोष्टी रोखण्यासाठी ऑपरेशन आहट राबवल्या गेलेलं होतं. पुढचं आपलं ऑपरेशन मेलॉन. त्याच्या नावामध्येच भरपूर गोष्टी आहेत. ऑपरेशन मेलॉन कशासाठी राबवण्यात आलं होतं? तर अंमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मेलॉन राबवण्यात आलं होतं. मग कोणी राबवलं ते? नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने हे राबवलेलं आहे, लक्षात ठेवायचं. पुढे आपलं ऑपरेशन चक्रा. काय ते ऑपरेशन चक्र? आता ते 5वा पार्ट होता त्याचा. याचा उद्देश ऑनलाईन आर्थिक फसवणूक, डेटा चोरी, डिजिटल अटक यासारख्या सायबर गुन्हेगारी नेटवर्कचा सामना करणे असा त्याचा उद्देश होता. आणि फक्त मी 8 पेजेसमध्ये
तुमचं हे संरक्षण घडामोडी संपूर्ण संपवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमचे MCQसुद्धा आणि इतर फॅक्टसुद्धा कव्हर केलेले आहे. बाकीचे आपले जवळपास 6 ते 7 लेक्चर ह्या सीरीजमधले झालेले एअरबुकच्या ते सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. काही सजेशन असतील तुमचे तर ते पण मला कळवा आणि पुढच्या लेक्चरमध्ये भेटू. अजून एक सांगायचं आहे तुम्हाला मित्रांनो, जे मी सीरीज घेतोय ना याच्यामध्ये तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. मी याच्या मागच्या कोणत्याच लेक्चरमध्ये तुम्हाला म्हटलं नाही की शेअर करा, सबस्क्राईब करा किंवा मग लाईक करा म्हणून. पण तुम्ही सपोर्ट केल्याशिवाय हे कंप्लीट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे लेक्चरला जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि लाईक करायचा प्रयत्न करा. बाकी भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक यू.